भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची कोळसा घोटाळ्यातल्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता अखेर सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे. आज पेपरमध्ये जेव्हा ही बातमी बघितली तेव्हा पहिली भावना तर संतापाची होती. भारतीय राजकारणातल्या सर्वात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला आपण या सगळ्या प्रक्रियेमधून जाऊ दिलं आणि त्यांच्या निधनापर्यंत सुद्धा आपण त्यांना ही क्लीन चिट देऊ शकलो नाही. 2015 ज्यावेळी ते पंतप्रधान पदावरनं पायउतार झाले होते त्यावेळी सेशन कोर्टानं त्यांना या खटल्यामध्ये समन्स बजावलेलं होतं. माजी पंतप्रधानांना समन्स बजावल्याची त्यावेळी फार मोठी बातमी झाली, गदारोळ उडालेला होता, सगळ्या न्यूज चॅनल्समध्ये डिबेट होत होते. आणि आज मात्र ही बातमी इतक्या शांततेमध्ये आलेली आहे. पहिल्या पानावरती छोटीशी चौकट दिसतीये. त्यावेळी त्यांच्यावरती आरोप करणारे सगळे शांत आहेत. कुठं गेले ते कॅग विनोद राय जे 2 लाख कोटी रुपयांचा आकडा सांगत होते. UPA सरकारमधल्या अनेक घोटाळ्यांचं जे झालं, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा आणि इतर सगळे घोटाळे, प्रत्येक घोटाळ्यामध्ये पुढं काहीच निष्पन्न होऊ शकलेलं नाहीये. त्यावेळी फक्त मोठमोठ्या हेडलाईन्स झाल्या आणि पुढं काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. मनमोहन सिंग यांच्या बाबतीत तर हे जास्त क्रूर होतं अशा पद्धतीचे आरोप करणं. कारण एकतर इतक्या स्वच्छ चरित्राचा माणूस जेव्हा राजकारणामध्ये आहे आणि त्यांनी केवळ आपल्या खात्याचा तो प्रश्न आहे म्हणून या सगळ्यामध्ये जबाबदारी स्वीकारली. लक्षात घ्या, 2012 देशाच्या संसदेसमोर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोळसा घोटाळ्यामधलं आपलं निवेदन स्पष्टपणे दिलेलं होतं आणि त्याच निवेदनाला त्यांनी नंतर कोर्टामध्ये सादर केलेलं होतं. म्हणजे जी गोष्ट ते स्वतः हयात असताना प्रांजळपणे सांगत होते ती मान्य करायला कोर्टाला इतका वेळ लागला. आज कल्पना करून बघा की पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती अशा पद्धतीनं आरोपांना सामोरं जाऊ शकेल का? आपल्या खात्याचा प्रश्न आहे म्हणून ते आरोप स्वतःवरती घेऊ शकेल का? हिस्ट्री विल बी काइंडर टू मी असं पंतप्रधान असताना आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते. आज त्यांचे तेच शब्द खरे होताना दिसत आहे. काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडलं, आरोप काय होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना गुंतवण्याचा प्रयत्न नेमका कुठल्या लोकांनी केला होता, हे व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पण त्याच्या आधी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे ते ऐतिहासिक शब्द ऐका. Honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the opposition parties in parliament. I cannot, I think, divulge all the things that take place in the cabinet system of government. I think, taking into account the circumstances and the compulsions of a coalition polity, I have done as best as I could do under the circumstances. That without discussing the merits of Mr. Narendra Modi, I sincerely believe that it would be disastrous for the country to have Narendra Modi as the Prime Minister. 11 मार्च 2015 म्हणजे 11 वर्षांपूर्वी या संपूर्ण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या भारत पराशर या न्यायमूर्तींनी, जे स्पेशल कोर्टाचे जज होते, त्यांनी मनमोहन सिंग यांना हे समन्स बजावलेलं होतं. लक्षात घ्या की CBIनं या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर करून सुद्धा हे जज महोदय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी ठरवलंच होतं की पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजवायचं. आज हे भारत पराशर कुठे आहे तर भारत सरकारमध्ये सेक्रेटरी जनरल या पदावरती ते काम करत आहेत. योगायोग काही साधा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आरोप काय होता मनमोहन सिंग यांच्यावरती, तर मनमोहन सिंग यांच्यावरती आरोप होता की ओडिशामधल्या ज्या तलाबिरा 2 कोल ब्लॉक आहेत त्यांचं अलोकेशन जे आहे ते कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदौलकाला जे झालं त्याच्यामध्ये काही नियमबाह्य पद्धतीनं ते दिलं गेलं, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेला होता. 2015 ज्यावेळी हे समन्स बजावलं गेलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील झालं आणि
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वतीनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता. त्याच्यानंतर याला स्टे ऑर्डर पण मिळालेली होती, पण तरी सुद्धा हा डाग शेवटपर्यंत पुसला गेला नव्हता, त्यांच्या निधनापर्यंत सुद्धा. आणि आता जेव्हा त्यांच्या निधनाला 2 वर्ष होत आलेली आहेत, तेव्हा त्यांच्या निधनानंतर ही बातमी येते. काल सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी हे पण सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या निष्कलंक चारित्र्याच्या राजकारण्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीयेत. त्यामुळं सेशन कोर्टामधले जे ताशेरे होते ते सुद्धा रेकॉर्डवरनं काढले जावेत आणि ही बाब सुद्धा सुप्रीम कोर्टानं काल मान्य केलेली आहे. आणि दुसरा एक कार्यशैलीतला फरक लक्षात घ्या की या कोळसा घोटाळ्यामध्ये CBI चौकशीची स्थापना जी आहे किंवा सुरुवात ही स्वतः मनमोहन सिंग यांनी केलेली होती आणि त्याच्याबद्दल खूप त्यावेळी मतमतांतर होती. PMO मधले काही लोक त्यांना सल्ला देत होते की तुम्ही जर स्वतः अशा पद्धतीनं चौकशी स्थापन कराल तर कदाचित निगेटिव्ह हेडलाईन जाईल, निगेटिव्ह मेसेज जाईल. पण तरी सुद्धा मनमोहन सिंग यांनी ठरवलं की या सगळ्यामध्ये जे काही व्हायचंय ते होईल, सत्य समोर येईलच याच्यावरती त्यांचा विश्वास होता. म्हणजे पंकज पचोरी जे त्यावेळी PMO मध्ये काम करत होते त्यांनी हे लिहिलेलं आहे की ज्यावेळी CBI चौकशीचे आदेश डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिले तेव्हा त्यांचे शब्द होते, लेट द ट्रूथ बी नोन टू एव्हरीवन. सगळ्यांना हे सत्य एकदा कळू द्या. आणि तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही असं केल्यानंतर निगेटिव्ह हेडलाईन येतील, पण त्याची पर्वा कधीही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली नाही आणि ते या सगळ्या चौकशीला स्वतः नंतर सामोरे पण गेले. आता दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, CAG त्यावेळी जे होते कॅग विनोद राय, आजकाल ते कुठं आहेत माहिती नाहीये, पण काही लोक सोशल मीडियावरती सांगतायत की कशा पद्धतीनं त्यांच्या जावयाला गुजरातमधलं प्राईम पोस्टिंग मिळतंय आणि तिकडे ते मोदी शहांच्या आशीर्वादामध्ये व्यवस्थित राहतायत. पण या सगळ्या सोशल मीडियावरच्या बातम्या आहेत, आपल्याला अजून फॅक्च्युअली हे कळू शकलेलं नाहीये की सध्या विनोद राय नेमके आहेत कुठे, कारण सगळा देश त्यांची आज आठवण काढत असेल. आठवून बघा, त्यावेळी प्रचारामध्ये स्वतः नरेंद्र मोदी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते, मनमोहन सिंग यांच्यावरती कशा पद्धतीनं कोळसा घोटाळ्याचे आरोप करत होते. ऐका. ये दिल्ली की सरकार 2 लाख करोड़ के कोयले खा गई, 2 लाख करोड़ के कोयले। एक और बड़ी खबर कोयला घोटाले मामले से सामने आ रही है, जहां पूर्व PM मनमोहन सिंह को सुप्रीम कोर्ट से क्लीन चिट दे दी गई है. CBI की क्लोजर रिपोर्ट को सुप्रीम कोर्ट ने मंजूर कर लिया है. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, 2012 मध्ये देशाच्या संसदेसमोर स्वतः या संदर्भातलं निवेदन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेलं होतं. खरं तर ज्यावेळी अशा पद्धतीचा एखादा कॅग रिपोर्ट येतो तेव्हा कॅग रिपोर्टची लगेचच चर्चा संसदेमध्ये होत नाही, त्याला उत्तर द्यायला पंतप्रधान बांधील नसतात. प्रक्रिया काय असते, कॅगचा रिपोर्ट जो आहे त्याच्यावरती पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजे PSC मध्ये चर्चा होते आणि PSC संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना बोलवून त्याच्या संदर्भातली उत्तरं जाणून घेतं आणि मग त्याच्यावर आपला रिपोर्ट सादर करतं. म्हणजे थेट एखाद्या मंत्र्यानं आणि त्यातही पंतप्रधानांनं कॅगला उत्तर देणं हे अजिबातच अपेक्षित नाहीये. पण तरी सुद्धा स्वतः संसदेमध्ये त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग उभे राहिले आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातलं निवेदन दिलं. त्यांनी याचा पण उल्लेख केलेला होता की खरं तर प्रक्रियेनुसार मला उत्तर द्यायची गरज नाहीये, पण तरी देखील मी देतो, कारण देशवासियांच्या मनामध्ये कुठल्याही शंका राहिल्या नकोत. आणि त्यांनी पूर्णपणे त्या निवेदनामध्ये जंत्रीच वाचून दाखवलेली होती की 1993 पासून ज्या पद्धतीनं कोळसा खाणींचं वाटप होतंय त्याचनुसार हे सगळे डिसिजन जे आहेत ते घेतले गेलेले आहेत. खरं तर उलट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता, स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारनं केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा हाच युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता की हा एक प्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन आहे, याच्यामध्ये इल्लीगल असं काय आहे. पण तरी देखील त्यावेळी सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या मात्र अशाच चालत राहिल्या आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निष्कलंक चारित्र्यावरचा हा डाग जो आहे तो शेवटपर्यंत पुसला गेला नाही. मनमोहन सिंग यांचे ते शब्द आज आपल्याला आठवत आहेत, हिस्ट्री विल बी काइंडर टू मी. तेच खरं झालेलं आहे. आणि अजून एक इशारा त्यांनी दिलेला होता, तो म्हणजे मोदी ॲज PM विल बी डिझास्टर फॉर इंडिया. आता तुम्हीच विचार करा की त्यांचे हे शब्द पण खरे झालेले आहेत का. जाता जाता तो पण त्यांचा बाईट ऐका.
I have full confidence that the next Prime Minister will be from the UPA coalition, and that without discussing the merits of Mr. Narendra Modi, I sincerely believe that it would be disastrous for the country to have Narendra Modi as the Prime Minister. तर अशी ही सगळी कोळसा घोटाळ्याची कहाणी आता पूर्णत्वाकडे येताना दिसते आणि या सगळ्यामध्ये जी हवा त्यावेळी उठवली गेलेली होती ती आता पूर्णपणे शांत झालेली आहे. एक एक क्लीन चिट, याच्या आधी 2G मधली क्लीन चिट सुद्धा अशाच पद्धतीनं आली. अगदी कोळसा घोटाळ्यातले सेक्रेटरी यांना सुद्धा क्लीन चिट मिळालेली होती. आज मनमोहन सिंग यांच्या बाबतीत सुद्धा तेच होताना दिसतंय. अनेकदा निधनानंतर अशा केसेस क्लोज होणं हे आपल्या न्यायव्यवस्थेवरचं सुद्धा एक भेदक भाष्य आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विचार करायला हवा. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आणि विनोद राय यांच्याबद्दलचे 2 शब्द तुम्ही आज कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला वाटतं तीच या सगळ्याबद्दल योग्य समाचार घेणारी प्रतिक्रिया ठरेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.